आहे मला टेंट रोजचा सकाळचा. रोज असा टेंट बांधतो मी, पण लय काळजीनं बांधतो रात्रीचा. सकाळी एवढं जीवार येते ना, सोडणं चाललंय. बाहेरचं वातावरण पाहून घ्या. बाहेरचं म्हणजे वरचं. हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. कशा आहात तुम्ही सगळे? आशा करतो की तुम्ही चांगले असतात. मी पण चांगली आहे. आणि तू कुठे चालली टोपलं घेऊन? तुझे धंदा आहे? आमच्या आईले धंदा आहे सकाळीचा ना. तिला असं वाटते का मला धंदाच नाही काय, शिवाय व्हिडिओ शूट करायचा. सकाळी जाईना गहू धुवून घेतले, कायले धुवून घेतले काय माहीत. कोण्या जमान्यातले गहू हात हे मला माहीत नाही. हे बा बाहेर गेली पुंजा टाकेले. बाहेरचं वातावरण दाखवून देतं तुम्हाला एकदा. बैल बकऱ्या सगळे वावरात गेले मी उठायच्या पहिले. हा आहे आईचा धंदा. बैल वावरात गेल्यावर शेण काढणे. नम्मू टम्मू, नम्मू टम्मू. नम्मू टम्मू. कोणाचा बड्डे आहे रे? कोणाचा बड्डे? आ त्याला बड्डे आहे का रासकन द्यायचा आहे? चालली यायची झाडझूड सकाळीच बैल वावरात गेल्यावर. म्हणूनच म्हणते ते मले धंदा आहे. चला, आज तर मीटिंग अटेंड केली मी सकाळीच. जशी गेली ना तशीच बाहेर बसली. अजून सगळंच राहिलं ना. आमच्या आईचे तर गहू वाहू घालायचे राहिले. धुतले तसेच ठेवून दिले. आता घरातलं काही पाहा लागेल वातावरण काय आहे काय नाही. घरात तर एकदम ओके वातावरण आहे. फक्त एवढ्या प्लेटा न्यावं लागत बाहेर. 2च प्लेट आहेत आणि तेच न्यावं लागतात बाहेर. चला मग मला मी आवरून घेतो आता जे काय आहे ते, आणि लागतो आपल्या स्वयंपाक भाजी. एवढं मोठं जाते का आपल्याच्या ना? टोपल्यानं न्यावं लागते. अन्न मग टोपल्यानं आमचं कणकण करून राहिलं. तुला उचलते का? काही बाशी भाकर आहे का? पण खाऊ दे पहिली. हाय लय मोठं, मला सुसून नाही राहिलं आज. काय करा? बेसन कर मस्त. बेसन करून खाऊ. ते झाडाखाली नेऊन टाकू का? नाही, आपल्या या कोपऱ्यात पटिसा बैलाच्या झाडाखाली काढले. बैलाच्या बैलाच्या कोपऱ्यात नाही ना रे. मग आपलं शेकडं सुट्टी होती. बेसन कर बाई गं. सोना बेसन बेसन. बेसन करतो तेवढा पोळा पुरतीन का मग? संध्याकाळचं पाहून घे. खिचडी टाकावची पुरतात. मी खाईल बेसन बाशी. 2च पोळ्या हात ग ते 2. मोठं वाया बनवतो बघा. करू का खरंच बेसन? चला, भाजी कन्फर्म झाली. आता मला सुचत नव्हतं आतापर्यंत की काय करावं काय नाही. आई बसली होती मैफिलीत, म्हणजे मिटिंगीत. ह्याच इकडे तिकडे गप्पा असतात मिटिंगले. जशी सिटीतल्या लोकांची सोसायटी मिटिंग असते तशी आमची मिटिंग असते गल्ली गल्लीतल्या लोकांची. कोणाचं काय चाललं कोणाचं काय चाललं ते पाहायची. आता हे कांदे आणून ठेवले. एवढी मोठी गोणी न्यायचे बसून राहिले. डबके म्हणजे त्यातल्या त्यात सडू राहिले. ते म्हणतात त्या गोणीत हवा लागते. हवा तर काही लागत नाही. दाखवतो मी तुम्हाला. काल मी एक कांदा घेतला होता. हे पा, याच्यात बोटात जाऊन बसू राहिलं. एवढा मोठा कांदा झाला खराब. वासही येते खराब. कांदे खराब झाले की घरात वासच सांगते का कांदे चांगले आहेत का खराब आहेत. खा आपल्या घरचं काम करा लोकांचं. असंच झालं मला. आता मा घरात कांदे ठेवले तर मलाच निवडा लागते. तसे मी निवडत नाही म्हणा. आईले म्हणजे मलाच निवडा लागते. हे आता असे लावले लोकांचे कामं करणार. आता मी कांदे आणून टाकतो सगळे बाहेर आणि बाहेरच निवडतो आता. नाही तर घरात एवढा धूळ लावते चांगला. पैताच साऱ्या गल्लीनं कांदे आता आवडते. ते काय बाहेर आणलं का? हे बकऱ्या आल्या की मग
हा चला आता एवढे कट्टभर कांदे नेऊन टाकायला लागत, मला बाहेर आणा लागत सगळे घरात. निवडणं झाल्यावर राहायचे टोपल्याचे टोपलं, टोपल्याचे टोपले. दोन टोपले नेले फक्त, तर कट्टा एवढा खाली झाला. आता एक टोपलं नेला की डायरेक्ट खालीच होऊन जाते कट्टा. सगळे कांदे नेऊन टाकले बाहेर. कट्ट झाडू नाही घेतलं घर स्वच्छ, कारण की कांद्याच्या खाली एवढा पुंजा झाला होता ना का लय. तर मग आता डबल कट्टा तर तीच आणून ठेवायला लागणार आहे. तर मग झाडून घेतलं घर आणि चहा पाणी झालं. आता चहा पाणी निंबू पाणी सगळं करून घेतलं. नाश्ता स्वयंपाक करायची काही गरज नाही, कारण का रात्रीचंच आहे सगळं लय मोठं. आता हे सकाळचं भागते तर मग संध्याकाळी पाहू का आहे. तर म्हणून आता हे शिल्लकचे कामं करून लावले. सगळे कांदे आणून टाकले बाहेर. नाही तर आमचं चाललं निवडलं, कारण का बंधू ये लोक निवडायला लागतात सगळे कांदे. आणि तुम्हाला तर माहीत आहे ती आमची शकडा म्हणजे बंडी सुट्टे. तर हा पसारा बंधू याच्या पहिले करायला लागते. चपाचक अर्धा कट्टे तर मी चहा घ्यायला झाले बियायचे निवडणं. कुठे चालली आता? तर म्हणूनच माझ्यावर पैसे नाही. हो ते बोले चालते मागच्या वर्षीच होते. कोणते लागले चालते आपच मग ढोरं खातात आता दळून आणलं की. पट्ट घेतलं हो कांद्याचं सोडलं पाहिजे रे. सडले सारे ते सांग. आता हे पावसाळ्या लोक जातील का? पावसाळ्या नाही निघत, पावसाळ्या नाही निघत. बाकी हे निवडून निवडूच घायल होते माणूस. वाचतायवान नाही घरादारात. जातच नाहीत ना हे. पुढेचा विचार करतो तर यातच तर एवढे खराब झाले. डबल न निवडले की तेवढे होतात डबलही बी. काय सांगू पुढचा महिना जर ओला लागला का सगळे समजा ते हात लावतो. आणि ते एक एक दोन दोन किलो हे खायला पुरतात ना. एक एक दोन दोन किलो आपण म्हणतो महाग आहे, पण मग चांगलं खायला भेटते. हे आता हे सारं काढून बेर खायला लागत आपल्याला. मग मोकळी करून मोकळी केलं तरी तेच आहे. मोकळी केलं जरासा थंडावा सुटला त्याला कोंबच येतात भरभर. आता या महिन्यात काय बरं पुढच्या महिन्यात हो थोडा. हे लोकांना किती सांगू पण ऐकत नाही बाई. हे कट्टाच देतात दरवर्षी. निवडणाऱ्याचे किती हाल होतात. लवकर ये जाऊ बाई. मग काय तर हे काय धड काम आहे का? हा उघडे पाहिजे उघडे ठेवू का मग? उघडे ठेवले की भल्ला पसारा होते घरात. पलंगा खाली नाही तर जागा रिकामी असते. पलंगच नाही ना बाई. दिवार अजून घरात नाही नेला. कापसाचा आणला तर असा बाहेरच आहे. हो आज लय तपते. संध्याकाळी येईन तर काही नेम नाही. मग अरे 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 काटे. याले काय असं आला काय माहित. संतूर साबण हात के 10 रुपये वास नाही येत मग साबणाचा. बिगर खोक्यासोबत टाकले चालतात. अहो बाई बिगर खोक्याचे यात जर आपण तसे ठेवले ना ते
समजा किराण्यात दाईले खायले वास लागते. तिला सांगतो खोक्या सुगट ठेवा लागतात. खोक्या सुगटच ना मग. पिठाला थोडा वास लागते. अब गव्हाला लागते ना, पिठाला नाही लागीन तर. वास नाही. चिटकलंच नाही म्हणते. कांदे निवडणं होत नाही तर आल्या आमच्या बकऱ्या आणि सगळे कांदे इकडे तिकडे करू राहिले बिचारे. एवढे कांदे खराब निघले, जे असे काळे काळे झाले होते. आता त्याला कानी लागते ते तर तुम्हाला सांगायचं काही कामच नाही. तर एवढे धुवून घेतले. आला आमचा बकऱ्याचा पसारा. आज लय लवकर आला हो बकरा. पाणी तर काही पेत नाहीत ते, जरासं काही असं खायला की. चला मग घेतो बकऱ्या बांधून. अजून कांद्याचा पसारा राहिला घरातला आवरायचा. अर्धा एक घंटा आता बकऱ्याले पाणी पाण्यातच जाऊ राहिला माया. यायच्या पुढे न्या, त्याच्या पुढे न्या, पेते का नाही, थांबा जरा का. पाजून घेतलं बकऱ्याले पाणी. आता आमच्या आईचं असं चाललं का आवार होतं ना, आवार नव्हतं तेव्हा कितीक राखण करू म्हणे बाहेर बसून वावचिव घालायले. आणि आता मस्त असा आवार आहे, गेट आहे तर बाहेर बसते आणि हे असं बाहेर वावचिव घाल ऐकावते नवलच आणि करावते नवलच. आता एवढा मोठा गेट आहे, बाहेर असं आवारात वाऊ घातलं तर बाहेर बसा नाही लागत. मग आता बाहेरही बसते आणि वावचिव घालते. म्हणजे जेवढं केलं तेवढं कमीच. सकाळपासून चहा पेली तेपासून लाईट गेली तर आत्ता कुठे आली. अजून मोबाईल चार्जिंग नाही सगळा. म्हणजे सकाळपासून खाली कांदे टाकले म्हणतात का सडत नाही. गोणीत भरून ठेवले की सडतात. त्यासाठी आता कांदे दिले खालीच टाकून, कांदे खाली टाकून दिले. पण आता घर धुता येत नाही. हा बी लय मोठा प्रश्न झाला आता. आता का सगळ्या घरात पसरून द्यावा कांदे. असं केल्यानं तसं होते, तसं केल्यानं तसं होते. कांदे आमच्या हळकू घातला आता. पाहू किती सरतात आणि किती चांगले राहतात तर खाली टाकून येईल. आता कोणी जर सांगते तर त्याचं ऐकायला पाहिजे.